चला तर मग आज आपण हेअर बेल्ट कसा बनवायचा लहान मुलीसाठी ते बघणार आहोत। अगदी 5 मिनिटात असा हेअर बेल्ट आपला तयार होणार आहे। आपण आधी एक पट्टी कापून घ्यायची। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता। ती पट्टी आपण 40 इंचापर्यंत मी ही पट्टी घेणार होते। 1 इंच शिल्लक माझ्याकडून झाली होती। तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तुमच्याकडे जास्त कपडा असला तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। जास्त घेतल्याने प्लेट्स जास्त पडतात। आणि ही पट्टी मी आधी शिवून घेणार आहे। हे बघा, मी आधी ही पट्टी पूर्णपणे शिवून घेणार आहे। छानपैकी अशी कडेकडेने आपण यावर शिलाई मारून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे मी शिलाई मारून इथे घेत आहे। आपली पट्टी पूर्ण 40 इंचाची पट्टी आहे। बघा, माझी इथे शिलाई मारून झालेली आहे। थोडासा कॅमेरा हलत होता त्यामुळे मी सेट केला। बघा, माझी पट्टी आपली इथे झालेली आहे। मी आता याला ना पट्टीला पलटून घेणार होते। माझ्याकडे पलटवण्यासाठी काही नव्हतं त्यामुळे मी टाचणीच्या मदतीने ही पट्टी पलटून घेणार आहे। हे बघा, मी पट्टी पलटून घेणार आहे। टाचणीच्या मदतीने अशी पट्टी पलटून घेणार आहे। मी पट्टी पलटत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या। लाईक पण नक्की करा आणि बेल आयकॉनवर नक्की दाबा, कारण की जे माझे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील। हे बघा, माझी इथे पट्टी उलटून झालेली आहे। माझी प्रेस बंद झाली होती म्हणून मी याच्यावर प्रेस मारली नाही, पण तुम्ही प्रेस नक्की मारून घ्या, कारण प्रेसनं कपडा खूप असा छान असा सेट होतो। आणि आपली जी शिलाई आहे ना ती मधोमध घ्यायची आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन्हीकून पण मी शिलाई मारून घेणार आहे। बघा, नीट बघा, जी मी शिलाई मारून आपण जी पलटवून घेतलेली शिलाई आहे ना ती बरोबर मध्यभागी घ्या आणि जी काठाकून आपण शिलाई मारून घेणार आहे ह्या काठाकून एक शिलाई मारणार आहोत आणि इकडल्या पण साईडने आपण पूर्णपणे शिलाई मारून घेणार आहोत। बघा, मी शिलाई मारत आहे। ह्या साईडने माझी शिलाई मारून झालेली आहे। बघा, आणि आता मी ह्या साईडने पण शिलाई मारून घेणार आहे। मी दोन्ही साईडने शिलाई मारून घेणार आहे। बघा, मी शिलाई मारत आहे। माझी शिलाई पूर्णपणे मी मारून इथे घेत आहे। बघा, माझी शिलाई मारून झालेली आहे। हे बघा, पूर्णपणे मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपलं जे शिलाई आहे ना ती मधोमध आली पाहिजे। आपण जी पहिली शिलाई मारलेली आहे ना ती। आणि मी आता इथं इलॅस्टिक घेणार आहे। ती इलॅस्टिक आपली जेवढी आपल्या बेल्टची हाईट असेल ना त्याची आपण अर्धी घेणार आहोत। बघा, अर्धी घेणार होते, पण हा ना लहान मुलीसाठी बेल्ट होता त्यामुळं मी 17 इंच घेतली। तुम्ही डायरेक्ट मुलीला मापून पण घेऊ शकता। तिच्या मापाप्रमाणे पण तुम्ही इथे घेऊ शकता। मी लहान मुलीसाठी थोडं घेणार होते म्हणून मी 17 इंच घेतली, पण तुम्ही शक्यतो आपली जेवढी पट्टीची हाईट असते त्याच्या अर्धा घेत असतो आपण। आता त्या इलॅस्टिक आपण पूर्णपणे इथं घालत आहोत। मी टाचणीच्या साहाय्याने इथं पट्टी घालणार होते। मी एका साईडने पट्टी धरली आणि दुसऱ्या साईडने पट्टी केली, पण माझी ती हातातून निसटल्यामुळे पुन्हा ती निसटून गेली होती माझ्याकडून। बघा, मी परत ती अशी हातामध्ये एकीकडून धरणार आहे आणि दुसरीकडून पट्टी पलटून घेणार आहे। बघा, मी पूर्णपणे अशी पलटी करणार आहे। बघा, पट्टी पलटी झाली की मी जी इलॅस्टिक आहे ना ती दोन्ही बाजूने धरून त्यावर मी शिलाई मारून घेणार आहे। ते बघा, मी पट्टी आता धरून त्यावर पूर्णपणे अशी शिलाई मारून घेणार आहे। बघा, मी पूर्णपणे अशी शिलाई मारून घेतली। मी डबल रब करून शिलाई मारून घेतली आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 17 इंचाची पट्टी घेणार आहे आणि बाकीची कट करणार होते।
आणि नंतर ते जे आपली इलॅस्टिक आहे ना ती आतमध्ये सेट करून वरचा कपडा बरोबर एकावर एक असा घालून ती आतली शिलाई न दिसता बघा असा सेट करून मी त्यावर पुन्हा एकदा एक शिलाई मारून घेणार आहे. बघा पूर्णपणे छानपैकी सेट करायची, कारण की आपली शिलाई दिसता कामा नये. बघा मी अशी पूर्णपणे अशी पट्टी आतमध्ये घालून घेतली. बघा हा जो कपडा आहे ना तो थोडा सिल्की होता, त्यामुळे लवकर तो सेट होत नव्हता, त्यामुळे मला थोडासा टाईम लागत होता. बघा तो मी पुढून घालत होते तर मागून परत निष्ठून जात होता. बघा मी आता यावर पूर्णपणे शिलाई मारणार आहे. मी रब करून 2 शिलाया त्याच्यावर मारल्या होत्या. ते बघा आपला बेल्ट अशा मिऱ्या बघा किती छान अशा मिऱ्या आपल्या पडल्या. आणि नंतर बघा आता हा झालेला आहे आपला समोरचा बेल्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण बघू, आता हा आपण बाजूला ठेवूया आणि नंतर त्यावर फूल बनवायचं आहे. त्यासाठी मी हा हिरवा कपडा घेतलेला आहे. तुमच्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही कोणताही कपडा लावू शकता आणि लहान मोठाही करू शकता. मी हा 4x4चा कपडा घेतला होता. मला छोटंच फूल बनवायचं होतं म्हणून मी छोटाच कपडा घेतला होता. तुम्हाला जर मोठं फूल बनवायचं असेल तर तुम्ही मोठाही कपडा कट करू शकता व कोणत्याही कलरचा तुम्ही कट करू शकता. आणि मी पूर्णपणे असे चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. बघा असे चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि नंतर मधोमध मी थोडासा कट देणार आहे आणि त्यातूनच मी हा जे फूल आहे ना ते पलटून घेणार आहे. बघा मी असं पलटून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्क्रूड्रायव्हर असेल त्यानेही तुम्ही पलटू शकता व कैचीच्या मदतीनेही तुम्ही हे फूल पलटू शकता. माझ्याकडे सध्या काहीच नव्हतं, त्यामुळे मी माझ्या हातानेच मी हा फूल पलटून घेणार आहे. आणि याचे चारही बाजू बरोबर काढून घ्यायचे आहेत तुम्हाला. बघा माझा थोडासा कॅमेरा हलत होता त्यामुळं थोडंसं साईडला ते जात होतं, पण तरीही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा हे बरोबर मी अशा फूल घेतला आहे आणि आपण मग याच्यावर अशा बघा हाताच्या मदतीने मी जशा प्लेट्स घालते ना तशाच प्लेट्स घालून घ्यायच्या आणि दोऱ्यानेही तुम्ही हे गुंडाळू शकता किंवा शिलाई मारू शकता. पण मी डायरेक्ट ही पट्टी मी 2 इंचाची घेतली होती आणि पलटून घेतली होती, त्यावर मी शिलाई मारून घेत आहे. बघा मी त्यावर डायरेक्टच शिलाई मारत आहे. मी शिलाई अशी रब करून शिलाई मारणार आहे, त्यामुळे आपलं फिनिशिंगही छान दिसतं म्हणजे आणि छान असा लुक पण येतो फुलाला. बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान असं आपलं फूल दिसत आहे. आणि आपण जी पट्टीवर जी शिलाई मारली होती ना त्या शिलाईवर आपण हे फूल लावणार आहोत, कारण ती शिलाई दिसली नाही पाहिजे, नंतर ते छानही वाटत नाही. आणि मी आता सुई दोऱ्याच्या मदतीने हे फूल बरोबर लावून घेणार आहे. हे बघा सुई दोऱ्याच्या मदतीने लावणार आहे. तुम्ही हे मशीनवर लावू शकत नाही, कारण की मशीनवर हे लावल्या जात नाही. तुम्हाला हे हातानेच लावा लागणार आहे. त्यावर मी 3 मणी लावण्यासाठी घेतले होते. 2 व्हाईट कलरचे आणि 1 गोल्डन कलरचा मणी मी घेतला होता. तुम्हाला त्यावर शो बटन लावायचं असेल तर शो बटनही लावू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तसंही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी यावर हे 3 मणी लावत आहे. बरोबर मी गोल्डन मणी बरोबर मध्यभागी घेणार आहे आणि 2 व्हाईट साईडच्या बाजूने घेणार आहे. बघा मी सुईच्या मदतीने पूर्ण यावर लावून घेत आहे. हे बघा माझा थोडासा कॅमेरा थोडा साईडला जात होता, त्यामुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण मी हाताने हे लावून घेत आहे. बघा माझे 3ही मणी लावून झालेले आहेत. आणि ते फूल जरा ना असं थोडंसं उचलल्यावानी होत होतं, त्यामुळं मी त्यावरही एक शिलाई म्हणजे शिलाई म्हणजे सुईच्या दोऱ्या याच्यानं आपण त्यावर एक शिलाई मारून घेणार आहोत. आणि हे बघा असं पूर्णपणे मी फूल असं सेट करून घेतलेलं आहे सुई दोऱ्याच्या मदतीने. आपलं फूल आता इथं रेडी झालेलं आहे.
बघा किती छान असं आपलं फूल झालेलं आहे आणि खूपच छान दिसतं जेव्हा तुम्ही लहान बाळाला असं फूल घालता, बेल्ट घालताना, तर खूपच छान असं असा ड्रेसला याला पण लूक येऊ शकतो. तुम्ही ड्रेसच्या कलरनुसार पण हा बेल्ट बनवून ड्रेसवर घालू शकता. एकदम छान वाटतं. चला, माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. बाय.